यंदाचे गणपती अतिशय धूमधडाक्यात साजरे झाले, पण आता वेळ आली आहे निरोपाची। लहानांपासून मोठ्यांना गणपती हा खूपच आवडतो, पण आता आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत की विसर्जन आपल्याला काय शिकवून जातं। नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट। मन धागा धागाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत विसर्जनाबरोबरच आपल्याला गणपती अजून काय काय देऊन जातो। नंबर 1, ॲक्सेप्ट आणि रिलीज। ज्या ज्या काही गोष्टी मागच्या वर्षी घडल्या त्यातल्या सगळ्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नव्हत्या। जे जे शक्य होतं ते मी केलं, पण जे जे नाही शक्य झालं ते मला नाही जमलं। हे ॲक्सेप्ट करा आणि स्वतःला रिलीज करा त्यातनं। जे काही तुम्हाला गिल्ट आली आहे, ज्या काही गोष्टी घडल्या नाही आहेत, जो काही तुम्हाला त्यातनं त्रास झाला आहे, त्या सगळ्याला सोडून द्या आणि त्यातनं पुढे चला। जेव्हा तुम्ही वास्तव स्वीकारता तेव्हा तुम्हाला गिल्ट कमी येते। नंबर 2, कृतज्ञता। जे जे चांगले वाईट अनुभव आले त्यातनं तुम्ही काय शिकलात आणि जरी अनुभव चांगला असला, जरी अनुभव वाईट असला, जरी तुमची कामं तुमच्या मनासारखी झाली नसली, तरी त्यातनं तुम्हाला काय मिळालं याचा विचार करा। काही ना काही चांगली गोष्ट तुम्ही शिकलात, अनुभव आले याचा विचार करा। नंबर 3, परफेक्शनिझम सोडून द्या, कारण परफेक्शनिझम हे अनैसर्गिक आहे। ज्या गोष्टी झाल्या, ज्या गोष्टी तुम्हाला अप टू द मार्क तुम्ही करू शकलात, नाहीच। ज्या गोष्टी तुम्हाला नाही शक्य झाल्या त्या तिथेच सोडून द्या। कुठलीही फॅमिली पूर्ण नसते, कुठलीही नाती पूर्ण नसतात, त्यात काही अधिक प्रमाणात कमी जास्त असतंच। नाती म्हटली की गुंते येतातच, त्यामुळे जे जे गुंते तुम्हाला दिसत आहेत त्याला लेट गो करा आणि शांतता स्वीकारा। नंबर 4, या सगळ्या परिस्थितीत तुमच्यासोबत तुमचं कुटुंब होतं, ही भावना तुमच्यासोबत कायम असू द्या। कुटुंब, मित्र, ऑफिसमधली लोक ही कायम तुम्हाला सपोर्ट करत आली आहेत आणि आज तुम्ही जे काही आहात ते त्यांच्यामुळे आहात, त्यामुळे एक ग्रॅटिट्यूड फिलिंग त्यांच्यासाठी असू द्या। विसर्जन हे काही फक्त मूर्तीचं नसतं, ते माणसांमधल्या निगेटिव्ह इमोशन्सचं सुद्धा असतं। स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी हे सगळं पाण्यात विसर्जन करा आणि त्याचबरोबर लाईफमध्ये ॲक्सेप्टन्स, ग्रॅटिट्यूड आणि शांततेला वेलकम करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसे पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसतात। माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की फॉलो करा।